परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय दिलीपदादा खोडपे सर यांना विनंती आहे की आपण आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी संबोधित करावं ही आपणास विनंती आहे। पस्तीस वर्षांचा हा प्रवास काही सोपा नव्हता। आपल्या महाराष्ट्राचं जाणत नेतृत्व आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशावरून निघालेल्या या शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, नावं काही घेत बसत नाही आता, जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील आणि उपस्थित सर्व जामनेर तालुक्यातील बंधू भगिनींनो, खरं म्हणजे हा माहोल पाहून मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही आभार माना, परंतु मला आभार नाही, मला खरं म्हणजे तुमच्या पुढे नतमस्तक व्हायबेगर राहत नाही, इतकं तुम्ही प्रेम। मला अपेक्षा नव्हती इतकं प्रेम तुम्ही दिलं। सुरुवातीला ज्या वेळेला एक मी सांगू इच्छितो सर्व मान्यवरांना की मी इच्छुक उमेदवार न होतो, परंतु जनतेतूनच मागणी होती की सर तुम्ही उभे राहाच। मी ज्या वेळेला म्हणायचो की मी फटीचर माणूस आहे, माझ्याकडे पैसा नाही, तर ह्याच सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की आम्ही तुम्हाला सगळी मदत करू, गावामध्ये तुम्हाला पैसा द्यायची गरज राहणार नाही, गाव आम्ही सांभाळू। परंतु त्यावेळेला मला प्रश्न पडायचा, लोक तर म्हणताय परंतु उभं राहायचं कुणाकडून? मग त्याच वेळेला ज्या वेळेला राष्ट्रवादीकडून चर्चा सुरू झाली त्यावेळेला या सर्व आमच्या जामनेर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आभार मानल्याशिवाय मला राहत नाही। म्हणजे तिथे नाव होते, दिग्गजांचे नाव होते, DK दादा पाटील, त्याच्यानंतर वंदनाताई, VP पाटील सर, डॉक्टर प्रशांत पाटील, किशोर पाटील, डॉक्टर मनोहर पाटील, अनेक नाव होते। मला वाटत होतं या सगळ्यांमध्ये आपला थाक लागेलच कुठे आणि आपल्याला तिकीट भेटेल कुठे, परंतु या सर्वांनी एकमताने श्रेष्ठींकडे मागणी केली की जर कधी आपल्याला लढत द्यायची असेल आणि जागा जिंकून आणायची असेल तर फक्त दिलीप खोडपे सरांनाच द्या। त्यांचे आभार किती मानावं हेच मला कळत नाही। आता विषय निघाला आणि नाताबुंशी चर्चा चालू होती। ज्या वेळेला मी राजीनामा दिला तो काही राजीनामा सहजासहजी दिला नाही, मला जे अनुभव आले ते मी माझ्या राजीनामे पत्रामध्ये दिलेलेच आहे। किती पद्धतीने डावलायचं याला सुद्धा काही मर्यादा होती, पण त्यापेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांचीच हेटाळणी होती। मंत्री झाल्यामुळे असं वाटत होतं की यांच्याकडून कामं होतील, परंतु दुरून आलेल्या 50-50, 100-100 किलोमीटरहून आलेल्या या लोकांची भेट सुद्धा व्हायची नाही आणि ते हताश होऊन जायचे आणि ते पाहून मन सुद्धा नाराज व्हायचं। आणि मला आत्ता ना दाबूंशी बोलता बोलता तीच आठवण झाली की ज्या वेळेला कमळ हे चिन्ह पोहोचवण्यासाठी उभं राहायला सुद्धा कोणी तयार होत नव्हतं त्यावेळेला आम्ही पडण्यासाठी उभं राहायचो, फक्त चिन्ह जाण्यासाठी। मोटारसायकली नव्हत्या आमच्या गटात, एकमेव माझी मोटारसायकल आणि एकमेव लँडलाईन फोन होता, त्या फोनचा वापर मी केलेला होता। आणि या सगळ्यांमध्ये सुरुवातीला गिरीश भाऊंच्या प्रचारासाठी आम्हाला नेता कोण सापडायचं तर आदरणीय नाथाभाऊ, आणि आमचं सुद्धा आम्ही ज्यावेळेला घाबरायचो की उभं कस करायचं तर तेव्हा नाथाभाऊच आम्हाला प्रोत्साहन द्यायचे, राव बे तुम्ही, मी येतो तुमच्यासाठी सभेला, तुम्हाला काय मदत लागेल ती करेल। म्हणजे त्यावेळेला पहिल्या इलेक्शनसाठी आम्ही नाथाभाऊंची मनधरणी करायचो,
त्यांचा मतदारसंघ सोडून बळजबरी मतदारसंघामध्ये आणायचो आणि अशा पद्धतीने ते हळूहळू प्रबळ झाल्यावर त्यांनी हळूहळू नाथ बोंडा बाजूला करणं सुरू केलं आणि मी तर म्हणेल बळजबरी पक्षातून नाथ बोंडा ढकललं आणि अशा या परिस्थितीमध्ये निश्चितच मला तरी ते सहन झालं नाही आणि मी राष्ट्रवादीमध्ये यायचा आणि भाजप सोडण्याचा विचार केला. तो सर्व या जामनेरच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्ते खूप उत्साही होते, नेत्यांनी तर साथ दिली, पण तो आमचा किशोर बोरसे असो, दिलीप पाटील असो, किती नावं घेऊन नावं घेता घेताच वेळ निघून जाईल म्हणून नावं घेत नाही. परंतु मंत्रिपदानंतर असलेली अपेक्षा किती फोल झाली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता मातब्बर मंत्री म्हणता आपल्या छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवेची काय अवस्था झालेली, रोज बळी जात आहे. अजून किती बळी घेणारे आणि रस्ता केव्हा दुरुस्त करणारे हेच मला कळत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा हे आमचे जाणकार म्हणणारे 6 वेळा निवडून आलेले मंत्री काही लक्ष देत नाहीये. आणि या जामनेर विधानसभा क्षेत्र आता ज्या वेळेला ही निवडणूक आली, मी राष्ट्रवादीमध्ये जायचं ठरवलं त्यावेळेला माझ्याबद्दल माझ्या कानावर आलं, लगेच सुरू झालं. आजपर्यंत माझी जात आठवली नाही आणि आता सांगायला लागले की सर तर मराठा समाजाचे. अरे मी मराठाचा समाजाचा असेल परंतु मी समाज कधीच पाहिला नाही. मी सर्व जातीपातीचे धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधुवत मानलं आणि त्यांच्यासाठी जी जी मदत लागेल ती मदत केली. म्हणजे सांगायचंच राहिलं तर आमच्या इथले जे वाड्यातले कार्यकर्ते, मग तो सिद्धू असेल अजून कोणी असेल, परंतु त्या सर्व कार्यकर्त्यांना दवाखान्यापासून जे काही मदत होत असेल ती मदत करत होतो. आमचा इक्बाल मुस्लिम कार्यकर्ता आहे, परंतु कधी काही घडलं तर तो पहिल्यांदा माझ्याकडे येतो. आमच्या गटामधले तो भास्कर भिल असेल, विठ्ठल भिल असेल, ते सुद्धा हक्काने, म्हणजे सांगायला नको, दारूची रेट झाली तरी सुद्धा ते सांगायला चुकत नाही. इतका त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, इतकं त्यांचं प्रेम आहे. वंजारी समाजामध्ये म्हणाल तर आमचा मेहराम भाऊ असेल, रामेश्वर तांड्याचा दत्तू असेल, सरपंच आहे तो. खरं म्हणजे मंत्री महोदयांकडे फोन करायला पाहिजे, पण तो हक्काने मला फोन करतो, सर ते आमची डीपी बसत नाही. वास्तविक मी त्याला सांगतो अरे माझा तेवढा अधिकार नाही, परंतु तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी करतो. म्हणजे मी कधी जात पात धर्म पाहिला नाही, परंतु माझं नाव येतं त्यांना माझी जात आठवली. म्हणूनच आपल्याला यांची जागा आता यांना दाखवून द्यायची आहे. आणि ही केव्हा शक्य होईल तर ज्या वेळेला तुमची सगळ्यांची साथ मिळेल ती. म्हणजे मला आता जे आमच्या बोराजींनी सांगितलं, अनिल शेटने सांगितलं, अनिल शेट तुम्ही तर तेवढंच सांगितलं, परंतु मी पाहत होतो सामद दंड भेद वापरून किती दादागिरी केली जाते, किती दडपशाही केली जाते. आमच्या गणपती मंडळामध्ये ते आमच्या सचिन बोरसे सारख्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या गेल्या, बसता गुपचूप का करू काही केसेस दाखल. मग कुठपर्यंत सहन करायचं. अरे तुम्ही जरूर पक्षाचा विरोध करा, परंतु कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना लंब लावायचं काम करू नका. आणि मी तर सांगेल, ज्यावेळेला अनिल शेठ बोलले त्यावेळेला आतापर्यंत चाललं, परंतु आता जर कधी कोणत्याही कार्यकर्त्यावर दडपशाही झाली, त्याच्या केसालाही धक्का लावायचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे तो वार येण्यापूर्वी मी झेलेल आणि मी त्यांना प्रत्युत्तर देईल. याची तुम्ही खात्री बाळगा. याच्यामध्ये मी काही बदल होऊ देणार नाही. आणि बरेचदा ते मला म्हणतात आमचेच कार्यकर्ते, जे जुने कार्यकर्ते होते ते, तुम्ही काय लढणार आहे त्यांच्याशी, तुमच्याकडे काय आहे. अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, पण एक कार्यकर्त्यांची एवढी श्रीमंती कोणाकडे आहे, तिथं त्यांच्याकडे सुद्धा नसेल. आणि म्हणूनच मी ही सगळ्यांची साथ पाहून, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी दिलेली साथ पाहून मी ठरवलं की आता आपण पक्ष बदल करायचा, पक्ष प्रवेश करायचा. पण एक लक्षात ठेवा, मी पक्ष बदललो तरी 35 वर्षापासून जो दिलीप खोडपे तोच राहील. तुम्ही केव्हाही हक्काने मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहेच.
म्हणजे 2 मिनिटं मी जास्ती वेळ घेतो, कारण जयंतराव साहेबांना जायचंय पोतवडला. परंतु मला यावेळेला एक गोष्ट आठवली, ती गोष्ट सांगितल्याशिवाय मला राहत नाही. गोष्ट अशी, एक हॉटेल असते, अतिशय चांगली कचोरी बनायचा. त्या कचोरीच्या दुकानावर एक जण यायचा आणि रोज फुकटात कचोरी घेऊन चालला जायचा. मग माझ्यासारखा होतात, एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, त्या मालकाला सांगितलं, का हो मालक, तो रोज फुकट खाऊन चालला जातो. काहीच बोलला नाही. परत 2-3 दिवसांनी मी तेच पाहिलं, परत बोललं तुमच्या माझ्यासारखा. तो मालक हसला, म्हणे का तुम्ही काही बोलतच नाही. म्हणे त्याचं कारण आहे, बस. आणि मी कारण सांगतो नाही तुम्हाला. म्हणे काय? म्हणे पहिल्यांदा माझी हॉटेल बरी चालत होते ना, तेव्हा 1-2दा मी पाहिलं, पण मी ठरवलं की असं का करतो, कारण तर पाहू. मी त्याच्या मागे मागे गेलो. तो मस्त पोटवून हात फिरत फिरत डायरेक्ट मंदिरात गेला. नाही, मंदिरात गेला, देवाच्या पाया पडला आणि देवाकडे आशीर्वाद मागितला, दुआ मागितली की हॉटेलवाल्याची हॉटेल अधिक चांगली चालू दे. इतकी गर्दी होते की मी किती कचोऱ्या खाल्ल्या त्याला समजायलाच नको. मग त्या आशीर्वादाच्या दुआच्या जोरावर ती हॉटेल चालवत होती. ही पण हॉटेल तशीच चालत होती, आपलीच दुआ होती. नाही तो होतो कोण? सर्वसामान्य फाटकेच कार्यकर्ते होते. पण आता त्या फाटक्या कार्यकर्त्यांची आम्हाला गरज राहिली नाही. आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. गाडी खूप हवेमध्ये गेलेली आहे, बरोबर, लाभार्थी आहेत ना काही, पण त्यांचेच बगल बच्चे, ठराविक अशी विशिष्टच लोक आहे की त्यांनाच काम दिलं जातं, कारण ते फार गरीब आहे, तुम्ही खूप श्रीमंत आहे म्हणून ते दिलं जातं. मात्र जनता एवढी खुई राहिलेली नाही, त्यांच्या सगळ्यात लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच हा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बदल घडवण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदतीची, सगळ्यांच्या साथीची गरज आहे. मी आजपर्यंत उघड प्रवेश घेतलेला नव्हता, म्हणून काही निमित्तानेच आपली भेट घेत होतो. परंतु उद्यापासून मी उघड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या भेटीला येईल. तुमचे जे जे काही कामं माझ्याकडून होण्यासारखे असतील ते करेल. आणि ही ग्वाही देतो की ही आपली महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीत मला जरी तिकीट मिळालं नाही तरी ज्या उमेदवाराला मिळेल त्या उमेदवाराचं मी तन मन धनाने काम करेल, एवढं लक्षात ठेवा. एवढी ते आपोआप भरतील ते. आणि खरं म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये फक्त निरोपावर आपण आले, माझ्यावर, राष्ट्रवादीवर एवढं प्रेम दाखवलं. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.